महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. एकनाथ शिंदेना पक्ष चिन्ह दिलं जाऊ शकत नाही. धनुष्यबाण चिन्ह गोठवा. कपिल सिब्बल यांची मोठी मागणी. चिन्ह आम्हाला नाही तर कुणालाच नाही. सिब्बलांचा आजही जोरदार युक्तिवाद. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय 10व्या अनुसूचीला धरून नाही. अधिकार क्षेत्राबाहेर अध्यक्षांनी निर्णय दिल्याचा देवदत्त कामतांचा युक्तिवाद. उद्याही कामत ठाकरेंची बाजू मांडणार. पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1.65 कोटींवरून हजारो अपात्र बहिणींकडून बेकायदेशीरपणे पैशांचा लाभ. अपात्र महिलांकडून वसुली करण्याची यंत्रणा अद्याप ठप्प. RTI मधून माहिती समोर. पालिका आयुक्त अश्विनी भिडेंचं नगरविकास खात्याला पत्र. SRA च्या 300 योजना संशयाच्या भोवऱ्यात. SRA कडून अधिकाराचा गैरवापर. पत्रामध्ये उल्लेख. महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका करणार 25 लाखाचा खर्च. 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आजच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव. तर संपूर्ण मनपाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी खर्च. महापौर कार्यालयाचं स्पष्टीकरण. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांचा अपव्यय कशाला? किशोरी पेडणेकरांचा सवाल. बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार? पेडणेकरांचा घणाघात. नगरविकास खात्याच्या कारभारावर अश्विनी भिडेंचा आक्षेप. SRAच्या 300 योजना संशयाच्या भोवऱ्यात. SRA कडून अधिकाराचा गैरवापर झाल्याचा आरोप. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीमध्ये चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक. नराधम साहिल खैरेला अटक. पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई. रस्ते आहेत तर अपघात होणारच. भोरचे आमदार शंकर मांडेकरांचं संतापजनक वक्तव्य. चिमुकल्याच्या मृत्यूनंतर केलेल्या वक्तव्यानं प्रचंड संताप. नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र 24 तास या खास बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं. धनुष्यबाण चिन्ह हे केवळ एक निवडणूक चिन्ह नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका मोठ्या संघर्षाचं ते प्रतीक आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावरचा दावा. या वादाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली. ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदे गटाला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देता येणार नाही अशी मागणी त्यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने पक्षातील नेतृत्वाचा विचार न करता निर्णय घेतल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केलाय. 10वी अनुसूची आणि राजकीय पक्ष यांच्यातला फरकही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. आणि त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. अध्यक्षांनी कर्तव्य बजावण्यामध्ये अपयश अध्यक्ष ठरल्याचं न्यायालय हस्तक्षेप करू शकता असा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. दरम्यान न्यायालयाने काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षामध्ये बहुमत नेमकं कधी मिळवलं हा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. आणि त्यामुळे आजच्या सुनावणीत केवळ पक्ष आणि चिन्हाचा प्रश्न राहिलेला नाहीये, तर अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि निवडणूक आयोगाचा अधिकार यांचेही धागे एकमेकांमध्ये गुंतल्याचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. राजकीय पक्षाचं नेतृत्व कोणाकडे आहे याची नोंद निवडणूक आयोगाकडे होती असं सिब्बल म्हणाले. राजकीय पक्षातील वाद असताना विधानसभा अध्यक्षांनी चौकशी करणं गरजेचं होतं. निवडणूक आयोगाने कोणताही विचार न करता पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं असं सिब्बल म्हणाले. 21 जून रोजी पक्षात फूट नव्हती. नंतर मागच्या दारानं आमदार गेले असंही सिब्बल म्हणाले. 26 जूनपर्यंत शिंदे गटाने राजकीय पक्षाचा दावा केला नव्हता. 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नव्हे. आमदार हे राजकीय पक्षाचे सदस्य असतात. त्यांना पक्षाचे निर्देश पाळावे लागतात. आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन होता येतं, मात्र पक्षावर दावा करता येत नाही असं सिब्बल म्हणाले. आमच्याकडे आमदार आहेत म्हणून पक्ष आमचा हा युक्तिवाद पोकळ असल्याचंही सिब्बलांनी म्हटलं. एखाद्या पक्षाचे आमदार नसले तरी तो पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असतो.
10व्या अनुसूचीचा उद्देशच पक्षांतराला सुरुवातीलाच आळा घालणं असल्याचंही सिब्बलांनी अधोरेखित केलं. 21 जूनच्या घटनांच्या वेळी पक्षात फूट नव्हती. शिंदे गटाकडे कायदेशीर बचावाचा आधार नव्हता. विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्ष मानता येत नाही. वर्षानुवर्ष बेकायदेशीर स्थिती कायम राहिली म्हणून ती कायदेशीर ठरू शकत नाही असंही सिब्बलांनी म्हटलं. शिंदे गटाच्या आमदारांनी अध्यक्षांसमोर 2018ची पक्षघटना सादर केली होती. नंतर 2018ची पक्षघटना सादर करणं ही वकिलांची चूक असल्याचा दावा करण्यात आला असं सिब्बल म्हणाले. 39 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रात 2018ची पक्षघटना नमूद, मग ही केवळ चूक की हे कारस्थान आहे असा प्रश्नही कपिल सिब्बलांनी उपस्थित केला. घटनापीठाने निर्णय दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष त्याच्या विरोधात निर्णय कसा घेऊ शकतात असाही सवाल केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यपालांना लिहिलेल्या पत्राचाही सिब्बल यांनी उल्लेख केला. शिंदे गट सुरत मार्गे गुवाहाटीला गेला. गुजरात आणि आसाममध्ये भाजपची सत्ता होती असंही सिब्बल यांनी अधोरेखित केलं. शिंदे यांनी आपल्या पाठीशी महाशक्ती असल्याचं म्हटलं होतं असंही सिब्बल म्हणाले. शिंदे गटाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचा सिब्बल यांचा दावा. सुरत गुवाहाटी दौरा आणि त्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापनेचा घटनाक्रम महत्त्वाचा आहे. राज्यपालांनी फ्लोअर टेस्टचे निर्देश देण्यामागे विधिमंडळ पक्षाचा ठराव कारणीभूत. मात्र ही कृती सुभाष देसाई प्रकरणात चुकीची ठरली असंही सिब्बलांनी सांगितलं. धनुष्यबाण चिन्ह गोठवायला हवं होतं असं सिब्बल म्हणाले. यानंतर देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झाला. कामत म्हणतात, विधानसभा अध्यक्ष कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले तर न्यायालयानेच आता योग्य तो निर्णय घ्यावा. सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरवलं होतं असंही देवदत्त कामत यांनी म्हटलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षात बहुमत नेमकं कधी गाठलं हा खरा प्रश्न असल्याचं कोर्टाने म्हटलं. त्यावर विधिमंडळ पक्ष निवडणुकांसाठी उमेदवार देऊ शकत नाही हे सुभाष देसाई प्रकरणात स्पष्ट झाल्याचं कामत म्हणाले. अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय झाल्यास त्याचा चिन्हाच्या वादावर परिणाम होईल. अपात्रतेच्या याचिकेवरील निर्णय चुकीचा ठरल्यास त्याची घोषणा रद्द होऊ शकते असंही कामत यांनी म्हटलं. यावर आम्ही आज शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊन त्यांना अपात्र ठरवू शकतो का असं न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी म्हटलं. यावर न्यायालयाने अपात्रतेचा अंतिम निकाल हा केवळ पूर्वलक्षी मान्यता असल्याचं आधी स्पष्ट केलं असं कामत यांनी अंडरलाईन केलं. अध्यक्षांचा आदेश अवैध किंवा विकृत असल्यास न्यायालयीन पुनर्विलोकनातून तो दुरुस्त करता येतो असंही कामत म्हणाले. यावर अध्यक्ष हे अर्धन्यायिक अधिकार वापरणारं प्राधिकरण आहे असं न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलं. अध्यक्षांची भूमिका कायद्याच्या विरोधात असल्यास त्यांचा आदेश रद्द करण्यास न्यायालयाला संकोच नाही. आम्हाला सर्टिओरारीचा आदेश जारी करण्यास कोणताही संकोच वाटत नाही असं न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी म्हटलं. शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा. आपण शिक्षा रद्द करू शकतो पण शिक्षा लादू शकतो का असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी विचारला. त्याचबरोबर शिंदे यांच्याकडे विधानसभेत बहुमत होतं यावर वाद नाही. प्रश्न एवढाच, बहुमत मिळवताना ते पक्षाचे सदस्य होते का असेही न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलं. अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असल्याचं ठरल्यास न्यायालयाकडून दिलासाही मिळू शकतो असं देवदत्त कामत म्हणाले. त्यावर न्यायालय अध्यक्षांची भूमिका घेऊन अपात्रतेचा निर्णय देऊ शकतं का असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. तर बचावाचा मुद्दा केवळ प्रथमदर्शनी निष्कर्षापुरता मर्यादित नसू शकतो. 2018ची घटना अधिकृतपणे नोंदवली गेली होती का यासह इतर प्रश्नांचा संपूर्ण न्याय निर्णयात विचार होऊ शकतो असं कामत म्हणाले. मात्र प्रथमदर्शनी निष्कर्षाच्या टप्प्यावर या सर्व बाबींचा विचार करणं अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्राबाहेरचं आहे असं कामत म्हणाले. शेवटचं जे वाक्य ते त्यांचं तेच आहे महत्वाचं की धनुष्यबाण चिन्ह गोठवा असं प्रकारचं तेवढं ऑल्टरनेट आहे का म्हणजे ऑल्टरनेटिव्ह आहे असं त्यांनी विकल्प दिला त्यांना. एकटा आम्हाला त्या दिशेत ते गोठवलं गेलं पाहिजे आणि मला वाटतं ती अतिशय योग्य मागणी त्यांनी केलेली आहे. आता बघूया माननीय सर्वोच्च न्यायालय काय करते त्याबद्दल. नाही पण गोठवण्याची मागणी तुमच्या वतीनं हो मग काय झालं त्याच्यात असं आहे मुळात जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा झालं नाहीये. आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे आम्हाला देणार नसाल तर गोठवा ही मागणी केली त्यांनी. मानसिकता आज कोर्टामध्ये दिसून आली. कपिल सिब्बलांनी सांगितलं शिवसेना बिलॉंग्स टू ठाकरे म्हणजे शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहिली पाहिजे. ती तमाम शिवसैनिकांची न राहता ती फक्त उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या कुटुंबाचीच मालकी राहिली पाहिजे
ही जी मानसिकता आहे ती मानसिकता पुन्हा एकदा कपिल सिब्बल साहेबांनी सिद्ध करून दाखवली. हा प्रश्न विचारला गेला की आम्ही अपात्र आमदारांना करू शकतो का, अशा आशयाचा कारण प्रश्न सांगितलं की विचारला त्यांनी आता की करू शकतो, ज्याला आपण म्हणूया की त्या काळामध्ये ते अपात्र झाले असं त्याला आपण इंटरव्ह्यूला म्हणून समजून घेणं म्हणतो आपण, त्या समजा ते अध्यक्षांचा झाले. अधिकार आहे, परिणाम असं आहे, चिन्हावरती होईल. असा अधिकार न्यायालयाला आहे. हेच माननीय देवदत्त कामत शेवटच्या ज्या अर्ध्या तासामध्ये सातत्याने सांगत होते, यांना डिस्क्वालिफाय करता येतं, काय जरी झालं तर डिस्क्वालिफाय झालं तर पुढचा सगळे जे प्रश्न आहेत त्याचे सगळ्याचं निराकरण होतं. बागचीन कडून ऑनरेबल जज साहेबांनी हा प्रश्न या कॉन्टेस्टमध्ये विचारला की त्यांनी त्याच्या अगोदर असं म्हणाले की आता याचं टाइम लिमिट तर संपलेलं आहे, विधानसभेचं टाइम लिमिट तर संपलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही ना डिस्क्वालिफाईड कोणाला अपात्र करू शकत ना आम्ही कोणाला काही काढू शकत. त्याच्यामुळे आता जरी उद्या काही निर्णय वेगळा द्यायचा झाला तरी तो निर्णय त्याचं अंमलबजावणी पण नाही आणि त्याचं काही महत्त्व पण नसणार. त्या भूमिकेतून त्यांनी तो प्रश्न विचारला होता, बाकी त्याला दुसरी कोणतीही भूमिका नव्हती. देखिए, अभी सुनवाई वहाँ शुरू है, इसलिए उस पर टिप्पणी करना मैं उचित नहीं समझता हूँ. लेकिन आप अगर गौर करें तो जब पिछले समय जब पहले समय 2 साल पहले जब सुनवाई हो रही थी, यही मुद्दे वो सिब्बल साहब बोल रहे थे. अभी उसी का रिपीटेशन इस बार भी हो रहा है. आप गौर करेंगे तो आपको पता चलेगा. लेकिन मैं इतना ही कहूँगा, ये न्याय प्रविष्ट बात है और इसलिए मैं उस पर टिप्पणी नहीं करना चाहता हूँ. लेकिन मैं ये कहूँगा कि लोकशाही में, डेमोक्रेसी में मेजॉरिटी को अहम महत्व है और जो सरकार वहाँ जब 2022 में बनी उसे इस महाराष्ट्र की जनता ने भी स्वीकार कर लिया. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष यामध्ये गल्लत करण्यात आली असून दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्याचं नमूद करण्यात आलंय. शिंदेकडून सादर करण्यात आलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेच हे पक्षाचे नेते होते हा मुद्दा कपिल सिब्बल यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंना पदावरून काढण्यात आलं नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेच दोन्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. या संदर्भात झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी विशेष चर्चा घडवून आणली आणि यावेळेला कायदेतज्ञ असीम सरोदे यांनीही शिंदेकडून दाखल कागदपत्रांचा दाखला देत ठाकरेंना पक्षातून काढलंय असं कुठेच नमूद नाही हे सांगितलं. तसंच उद्धव ठाकरेंना मानद पक्षप्रमुख असं पद देण्यात आलंय असा दावाही सरोदे यांच्याकडून करण्यात आलाय. तर उद्धव ठाकरेंची आम्ही हकालपट्टी केली असा दावा शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांनी केला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष यात गल्लत करण्यात आली असून दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्याचं नमूद करण्यात आलंय. शिंदेकडून सादर करण्यात आलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेच हे पक्षाचे नेते होते हा मुद्दा कपिल सिब्बल यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. उद्धव ठाकरेंना पदावरून काढण्यात आलं, त्यामुळे उद्धव ठाकरेच दोन्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आणि याच संदर्भात झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी विशेष चर्चा घडवून आणलेली आहे. 26 जुलै 2022ला मुंबईमध्ये एक मीटिंग झाली असं पत्र एकनाथ शिंदे यांनी दिलं आणि त्यांनी सांगितलं की या मीटिंगमध्ये माझी मुख्य नेता म्हणून निवड झाली. आता जेव्हा की शिवसेनेच्या कोणत्याही घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नव्हतं, ते नवीन निर्माण करण्यात आलं एकनाथ शिंदेंसाठी. आता त्याच्यामधली सगळ्यात गमतीशीर गोष्ट अशी आहे की त्यांनी एक पॉईंट नंबर डी आहे त्याच्यातला, त्या पत्रामधला, आणि हे सगळं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या वतीने आम्ही. त्याच्यामध्ये जे म्हटलं आहे ते फक्त मी वाचून दाखवतो, 4-5 ओळी आहेत. त्यांनी म्हटलं आहे, द पोस्ट ऑफ शिवसेना पक्षप्रमुख ॲज द पार्टी प्रेसिडेंट इज कॅन्सल्ड with immediate effect. All the powers and duties of the party president will now be held and executed by chairman of the राष्ट्रीय कार्यकारिणी, also known as मुख्य नेता. आणि पुढचं पहा गमतीशीर आहे,
द टायटल ऑफ शिवसेना पक्षप्रमुख विल रिमेन विथ श्री उद्धव ठाकरे टिल ही डिझायर्स बट विल बी अन ऑनररी पोस्ट असं म्हटलेलं आहे. मग आता याचा अर्थ काय झाला की शिवसेना जी मूळ आहे त्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या सुद्धा पक्षाचे ऑनररी शिवसेना पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेच आहेत. कारण की त्याच्यात त्यांनी म्हटलं की अंटिल ही डिझायर्स असा उद्धव ठाकरेंनी कधी ते डिनाय केलेलं नाही किंवा एकनाथ शिंदेंनी पण हे आम्ही केलेलं आहे ते आम्ही डिनाय करतो असं म्हटलं नाही. Resolution put forth for the member, it was discussed that Uddhav Thackeray has made many illegal appointments in the past 2 to 3 years, as these posts and appointments are both against the constitution and the spirit of inner party democracy. This is illegal appointment, need to be scrapped. It is further resolved that all appointments made by Shri Uddhav Thackeray in the capacity of Paksha Pramukh or otherwise is contravention with the party constitution shall be considered cancelled. हे आम्ही केलंय ना. ते ऑनररी म्हणजे ते त्यांचं ज्यावेळी नाही ऑनररी आणि पक्षप्रमुख असणारं पद ते जे कॅन्सल केलेलं आहे त्यांचे सगळे अधिकार गेले, त्यांच्या सगळ्या गोष्टी गेल्या. त्याच्यामुळे ते तर आम्ही अगोदर केलंय ना. तुम्ही जे म्हणताय की ऑनररी पोस्ट जी आम्ही दिली ती पोस्ट ऑनररी आहे, त्याचा काहीच संबंध नाही. त्याच्यात त्यांना काही करता येत नाही, आदेश देता येत नाही, काहीच करता येत नाही. शिवसेना पक्षप्रमुख या पदावर कुणीच नाही. एकनाथ शिंदेंनी मुख्य नेता हे स्वतःसाठी पद तयार केलं आणि त्या पदावर ते जाऊन बसले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख हे पद कुठेच आता नवीन त्यांच्या संरचनेमध्ये ठेवलेलं नाही असं त्यांचं मत आहे. ते सगळ्या ठिकाणी म्हणजे निवडणूक आयोग, विधानसभा, सुप्रीम कोर्ट सगळीकडे त्यांनी मांडलेलं आहे. मुख्य नेते ते आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख हे पद अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच आहे. आणि त्यांनी जे स्वतःच पत्र तयार केलं मी आता जे दाखवलं त्याच्यामध्ये त्यांनीच म्हटलेलं आहे की ते पद आम्ही फक्त अधिकार काढून घेऊन ते पद कायम ठेवतो आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच ते पद आहे. त्यामुळेच ते दोन्ही पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी पक्ष सोडला नाही आणि एकनाथ शिंदेंनी कधी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अपात्रतेची कोणती कारवाई केली नाही, नोटीस पाठवली नाही, काहीच केलेलं नाही आहे. शिवसेना आहोत, मेजॉरिटी आमच्याकडे आहे, पक्षातलं पाठबळ आमच्याकडे आहे. हे सगळं आम्ही निवडणूक आयोगाला सबमिट केलेलं आहे. सुप्रीम कोर्टात आम्ही सगळं सबमिट केलेलं आहे. लेजिस्लेटिव्ह पार्टी, पार्लमेंटरी पार्टी संपूर्ण मेजॉरिटी आमच्याकडे आणि आम्हीच शिवसेना पक्ष आहोत. हे आम्हीच जर शिवसेना पक्ष आहोत तर कोणाला पात्रतेची नोटीस द्यायची किंवा नाही द्यायची ते आमच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे आम्ही नोटीस दिली नाही म्हणून आम्ही स्वतः अपात्र कसे काय होऊ शकतो? आम्ही पात्रच आहोत. आमचा पक्ष आहे, आमचा नेता आदरणीय एकनाथ शिंदे आहे. त्याच्यामुळे आम्ही कोणाला काढायचं पक्षातून किंवा नाही काढायचं हे आमचे निर्णय आहेत. आम्ही निर्णय घेतला नाही, तसं कोणाला माफ केलं किंवा कोणाला तशी नोटीस दिली नाही याचा अर्थ आम्ही अपात्र कसे काय होऊ शकतो? त्याच्यामुळे असीमजी जे बोलतायत तसं काही नाही आहे. पक्ष आमचा आहे, मेजॉरिटी आमच्याकडे आहे. लोकशाही पद्धतीने इव्हन आता झालेल्या उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यांतर्गत येणाऱ्या SRAच्या कारभारावर मुंबई महापालिका प्रशासनाने तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाला थेट पत्र पाठवून SRA कडून अधिकारांचा मोठा गैरवापर होत असल्याचा आरोप केलाय. मोकळ्या भूखंडांवर 13-11 अंतर्गत येणाऱ्या योजनांना नियमांचं उल्लंघन करून बेकायदेशीर सवलती दिल्या जात असून यामुळे मुंबई महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा ठपका या पत्रातून ठेवण्यात आलेला आहे. पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय बघूया. नियम 3310 प्रत्यक्ष झोपडपट्टी असलेल्या क्षेत्राच्या पुनर्विकासामध्ये लागू आहे. विकासकांना अधिमूल्यामध्ये मोठी सवलत मिळते. नियम 3311 मोकळ्या भूखंडांच्या पुनर्विकासासाठी आहे. SRA कडून मोकळ्या भूखंडांच्या योजनांतही बेकायदेशीर सवलती देण्यात आलेल्या आहेत. नियम डावलून 300 योजनांमध्ये सवलती दिल्याचा संशय आहे. नगरविकास विभागाच्या आदेशाचं SRA कडून पालन होत नाही असंही पत्रात म्हटलेलं आहे.
नगरविकासाच्या कारभारामुळे मनपाच्या नगर योजना विभागाचा महसूल बुडतोय असंही अश्विनी भिडे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलंय. पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1,65 कोटींवर आलेली आहे. कारण बेकायदेशीरपणे पैसे लाटणाऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. मात्र त्यांच्याकडून पैशांच्या वसुलीचं काम अद्याप सुरू झालेलं नाहीये. वसुली करण्याची अधिकृत यंत्रणा अद्याप ठप्प असल्याची माहिती आरटीआय मधून समोर आलेली आहे. केवायसी पूर्ण न केलेले 62 लाख बहिणी होत्या, त्यांना अपात्र करण्यात आलंय. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या 16 लाख बहिणी होत्या, त्यांनाही अपात्र करण्यात आलंय. शासकीय कर्मचारी 4,42,000 होत्या, त्यांनाही अपात्र करण्यात आलेलं आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या 3,60,000 महिला होत्या, त्याही अपात्र ठरल्या आहेत. 5 वर्षांच्या वयोमर्यादापेक्षा अधिक वय असलेल्या आपण बघतोय की जिल्हा पातळीवरील पडताळणीमध्ये वगळलेले 1,70,000, शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेले 8,000 कर्मचारी, त्यांनाही वगळण्यात आलेलं आहे. मुंबईच्या महापौर नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मनपाकडून 25 लाखांचा खर्च केला जाणार आहे. सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या 1 वर्षाच्या कालावधीसाठी 25,12,786 रुपये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका खर्च करणार आहे. यानंतर विरोधकांनी तावडेंवर टीका केलेली आहे. तर या प्रस्तावावर पालिका आयुक्तांची सही आहे. याचा महापौरांशी काही संबंध नसल्याचं महापौर ऋतू तावडे यांनी म्हटलंय. सतत आता महापौरांवर बोलणं आम्हालाही आता कंटाळा आलाय. कारण प्रतापच असे आहेत की किती मांडावे आणि किती झाकावे. मुळामध्ये माझ्या हातामध्ये प्रस्ताव आहे. त्या प्रस्तावामध्ये हा स्थायी समितीचा प्रस्ताव आहे. त्याच्यात 25,12,000 ही संख्या महापौर कार्यालयीन कामासाठी महापौर कार्यालयाच्या हाताळणी करता, समाज माध्यम हाताळणी करता सतत आता महापौर. काय संबंध आहे महापौरांचा या ठिकाणी? जर हा प्रस्ताव जर महानगरपालिका आयुक्तांची सहीने गेलेला आहे, त्या ठिकाणी महापौरांचं नाव घालण्यात काय अर्थ? म्हणजे मलाही ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. एकतर हा महापौर, मी आता हे पत्र देते आयुक्तांना, मुंबई महानगरपालिका व महापौर मुंबई यांचे समाज माध्यम उपक्रमाचे व्यवस्थापन व महापौर लिहिण्याची काय गरज होती? मुंबई महानगरपालिका MyBMC असंही हँडल करते, त्याच्यामध्ये महापौरांचं काय आहे? मुंबई महानगरपालिका MyBMCच्या हँडलवरती महापौरांचं काम हे केलंच जातं. आतापर्यंतची ती प्रथा परंपरा आहे. तर सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चावर महापौरांनी स्पष्टीकरण दिलंय. खर्चाची बाब मनपाचं सोशल मीडिया हाताळणीसाठी आहे. कुणाला कंत्राट द्यायचं यामध्ये माझा हस्तक्षेप नाही असं स्पष्टीकरण महापौर ऋतू तावडे यांनी दिलेलं आहे. त्या कंपनीचं नाव आहे मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. आणि ही जी कंपनी आहे ती गेले 2 वर्षापासून 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये MyBMC प्रसार माध्यमाचं काम करते. आणि आत्तापर्यंतच्या माहितीनुसार प्रत्येक महापौरांना MyBMC हे जे पोर्टल असतं मुंबई महानगरपालिकेचं, त्या पोर्टलच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती महापौरांचा सुद्धा पूर्ण दिवसभराचा जेवढा पण प्रसार असतो, प्रचार तो त्या पोर्टलमधून दाखवला जातो. त्याला एक्सटेन्शन द्या या ठिकाणी आयुक्त महोदयाने अशा पद्धतीची मुदतवाढ करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. आता त्याला द्या, त्याला एक्सटेन्शन द्या किंवा दुसऱ्याला कोणाला आणा, ह्याच्यामध्ये तर महापौरांचा कुठेच हस्तक्षेप नाही आहे किंवा कुठे सहभागही नाही आहे. फक्त मागणी केली गेली की तांत्रिकदृष्ट्या तुम्ही जी कामं ज्यांना तुम्ही देणार आहे त्याच्यापैकी जी 2 माणसं आहेत, तुम्हाला ज्या कंपनीला द्यायचं आहे त्यापैकी 2 माणसं ही मुंबई आपल्या महापौराच्या दालनामध्ये त्याची व्यवस्था करण्यात यावी. हे पत्र मला सांगितलं गेलं की तुमच्याकडनं आम्हाला लागेल, ते पत्र मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH